आपण आज सकाळपासून शिवनेरी किल्ल्यावर होतो. शिवनेरी किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाहिला. आता शेवटी आपण आलोय शिवाई मातेच्या मंदिरामध्ये. शिवाई मातेचा परिसर अतिशय प्रसन्न आहे. शिवाई मातेची जे दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे अतिशय आखीव रेखीव आणि खूप असं प्रेरणा देणारी आहे. आपल्यासोबत या ठिकाणी पूजा करणारे पुजारी दादा आहेत. दादा, काय सांगाल? आता शिवजयंती पुढ्यात आहे, दररोजची दिनचर्या काय असते आणि शिवजयंतीच्या काळामध्ये कशा प्रकारचं नियोजन असतं? दररोजची दिनकार्य असे असते की सकाळी मंदिर 8 वाजता उघडतं, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं. मातेची सकाळी पूजा होत असते. सकाळी 8:15ला पूजा चालू होते, 9 सव्वा 9 वाजेपर्यंत संपते. 9:15ला आरती होते. तर शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे कोणी असतील ते सकाळी 7 वाजता मातेचा अभिषेक करण्यासाठी ह्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्याच्या व्यतिरिक्त आयुक्त साहेब वगैरे कोणी शासकीय कार्यालयाचे अधिकारी ह्या ठिकाणी अभिषेकासाठी येतात आणि इथं पालखी महाराजांचा आणि देवीचा अभिषेक होऊन पालखीवरती जन्मस्थानाकडे रवाना होते. आता इथं जे व्यवस्थापन आहे देवस्थान ट्रस्टचं, वनविभागाचं का पुरातत्व विभागाचं? इथं पूजेचं जे व्यवस्थापन जे आहे ते कुसूर गावचं आहे. शिवाई देवी मंदिर ट्रस्ट कुसूर आहे. कामाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर भारतीय पुरातत्व विभाग ह्या ठिकाणी काम करत आहे. आता मला सांगा, इथे बाजूला अस्वच्छता आहे, म्हणजे खालच्या बाजूला काँग्रेस उगवलेला आहे. इथे शिवाजी महाराजांचं तैलचित्र आहे, त्याच्या अक्षरशः खापल्या निघालेल्या आहेत. म्हणजे ते चित्र अतिशय विद्रूप झालेलं आहे. शिवजयंती पुढ्यात आहे, ते दुरुस्त कोणी करायला हवं, तुमच्या ट्रस्टने का पुरातत्व विभागाने? आता त्या तैलचित्राबाबत जर बोलायचं ठरलं तर ते आम्ही दुरुस्त करण्याची मागणी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली होती. आणि 1-2 संस्था होत्या, त्या संस्थेंनी सुद्धा भारतीय पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. तर त्यांचं म्हणणं आहे की बा आपण याच्यावरती एक साधारण बैठक लावून त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल ते आपण करू, असं भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता शिवजयंती पुढ्यात आहे, 10-12 दिवसावर शिवजयंती. आज तारीख मला वाटतं 6 तारीख आहे, म्हणजे अगदी 15 दिवसावर आलेली आहे. आता ते इथून पाठीमागे आम्ही तसं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, ट्रस्टनी कॉन्टॅक्ट केलेला आहे, संस्था ज्या आहे त्या संस्थेंनी पण केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं आपण बघूया काय. आता ते केव्हा होतंय काय होतंय तेच मी नाही सांगू शकत. शिवाई मातेचं मंदिर अतिशय जागृत आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शिवाई मातेचा आशीर्वाद असतो. या परिसरामध्ये बांधकाम विभागाचं काम किंवा पुरातत्व विभागाचं काम किंवा वन विभागाचं काम सुरूच आहे. बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं घोड्यावर बसलेलं तैलचित्र लावलेलं आहे. ते तैलचित्राची दुर्दशा झालेली आहे. पुरातत्व विभागाला वारंवार सांगून जर ते दखल घेत नसतील तर हे दुर्दैव आहे. या ठिकाणचं काम पाहणारे जंगले साहेब असं म्हणतायत, हा किल्ला माझा आहे, माझं प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष आहे. जंगले साहेब, तुम्हाला शिवाई मातेच्या साक्षीनं विनंती आहे, शिवभक्त मोठ्या प्रमाणात इथे येणार आहेत, किमान शिवजयंतीच्या अगोदर ते तैलचित्र चांगल्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, किल्ले शिवनेरी.